नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी विक्रमनगर परिसरातील नागरी समस्यांवर महानगरपालिकेत सविस्तर चर्चा. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 6 मधील विक्रमनगर परिसरातील विविध नागरी समस्यांसंदर्भात युवा नेते संग्राम स्वामी व उद्योगपती विनय महाजन यांनी आज इचलकरंजी महानगरपालिकेत महापौर व संबंधित पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यामध्ये भगतसिंग बागेतील साहित्याचे झालेले नुकसान, बागेची देखभाल, तलावात मृत मासे आढळल्याने निर्माण झालेली परिस्थिती, परिसरातील स्वच्छता व साफसफाई, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, तसेच भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर उदय धातुंडे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे तसेच महानगरपालिकेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. असाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा. महापौरांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी मी आणि विनयदादा महाजन दोघंजण महापौर दालनामध्ये आलो होतो. महापौरांची भेट घेतली. आज आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधील भगतसिंग उद्यान जे आहे ते पूर्णपणे दुरावस्थेत आहे. तिथं मोठ्या प्रमाणात साफसफाई होत नाही, खेळणी खराब आहे, परत माणसं तिथं कर्मचारी जे पालिकेचे पाहिजेत ते कमी प्रमाणात आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महापौर साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्या. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर ह्या सगळ्या समस्या पूर्ववत करून देतो असं आम्हाला आश्वस्त केलं. भगतसिंग उद्यानाबाबत ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे आम्हाला एक विश्वास महापौरांच्यावर आहे. धन्यवाद. संग्रामदादांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 मधील विविध समस्या घेऊन आम्ही आज महापौर साहेबांच्याकडे आलो होतो. त्यात एक प्रामुख्यानं म्हणजे आमच्या प्रभाग 6 मध्ये असणारं शहीद भगतसिंग उद्यान. त्या उद्यानात जी विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूला कठडा हा कोसळला होता. बऱ्याच दिवसापासून मी ह्या गोष्टीला फॉलोअप करत आहे, पण आज त्यांच्याकडून किंवा इथल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्याकडून कळालं की जोपर्यंत ती विहीर पूर्ण रिकामी होत नाही तोपर्यंत तिथं खाली पाईल मारून आपल्याला काम करावं लागणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षा रक्षा म्हणून आपण तिथे एक बॅरिकेड घातलेला आहे. नागरिकांना तिथं आपण हे सांगतो की त्या बाजूला जाऊ नका, अन्यथा कुठली तरी दुर्घटना घडेल. या व्यतिरिक्त महत्त्वाची एक अडचण आहे म्हणजे की सध्या आमच्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी झाडं आणि झाडाच्या फांद्या मारायच्या. ती 9 जून रोजी मीटिंग झालेली असताना सुद्धा आज जवळजवळ 9 ऑगस्ट होत आलं, म्हणजे 2 महिने होत आले तरी त्याच्यावर कुठली कारवाई नाही, त्याच्यावर आयुक्त मॅडमची अजून सही नाही. त्यामुळे उद्यान विभाग काय म्हणते, जो पण आयुक्त मॅडम सही करणार नाही तो पण आम्ही झाडं आणि झाडाच्या फांद्या मारणार नाही. ते देखील आयुक्त मॅडमांना लवकरात लवकर सही करून द्यावी असं महापौरांच्याकडे निवेदन करायला आलो होतो. महापौर साहेबांनी त्याबाबत आयुक्त मॅडमांशी बोललेलं आहे आणि 1-2 दिवसात त्याची सही होऊन ती सुद्धा काम मार्गी लागेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्हाला देखील खात्री आहे महापौर साहेब हे काम नक्कीच करतात.